नमस्कार, प्रणिताज रेसिपी मराठीमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर सध्या भरपूर प्रमाणात बाजारामध्ये मेथी मिळत आहे आणि ही मेथीची भाजी वेगवेगळ्या प्रकारे आपण आहारात ठेवतच आहोत, परंतु कधीतरी अशी खमंग मेथीची मसाला पुरी सुद्धा नक्की बनवून बघा। आयत्या वेळेस मुलांना डब्यावर न्यायला सुद्धा खूप छान आहे, खूप क्रिस्पी आणि अतिशय चविष्ट अशी पुरी आज आपण बघतोय। त्यासाठी इथे मी एक जुळी मेथीची भाजी घेतलेली आहे, तिला तोडून घेतलंय। फक्त आपल्याला मेथीची पानं हवी आहेत, त्याचे देठ घ्यायचे नाहीत। मेथीची भाजी धुवून घेतली, छान अशी बारीक कट करून घेतलेली आहे। आता मसाला बनवूया। त्यासाठी इथे 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलाय, थोडा अद्रकचा तुकडा घेतलाय, 1 चमचा यामध्ये जिरं घातलंय, 1 चमचा आपल्याला शोप घालायची आहे। यामुळे आपली मसाला पुरी खूप छान चविष्ट बनणार आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। यामध्ये मी थोडा अर्धा चमचा ओवा घातलाय, पाणी घालून या प्रकारे पेस्ट करून घेतलेली आहे। आता प्रत्यक्ष आपण मेथीच्या पुरीचं पीठ भिजवूया। तर इथे मी आता ही बारीक कापून घेतलेली मेथीची भाजी एका पसरट ताटात किंवा या प्रकारे मोठ्या वाटीत घालायची। त्यामध्ये सर्वप्रथम तर मीठ घालायचं। या प्रकारे मीठ या बारीक कट केलेल्या मेथीला या प्रकारे मिक्स करून घ्यायचं। यामुळे काय होतं की या मेथीच्या भाजीला छान असं थोडंसं पाणी सुटतं। आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचे आहेत काही पीठ। तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलंय 2 कप, अर्धा कप बेसन पीठ घेतलंय आणि पाव कप इथे मी बारीक रवा घेतलाय। रवा घातल्यामुळे आपली ही पुरी खूप छान टेस्टी होते, सोबत कुरकुरीत जास्त वेळ राहते। आता यामध्येच मी 2 चमचे लाल तिखट घातले, आपल्या चवीनुसार कमी अधिक घेऊ शकता। अर्धा चमचा हळद घातलेली आहे, अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे आणि आता यामध्ये घातलेले आहेत 3 चमचे तीळ। तीळ आपण आपल्या आवडीनुसार कमी अधिक घेऊ शकता। आता यात घालायचं आहे 1.5 चमचा मीठ। त्यानंतर आपण जी पेस्ट बनवून घेतलेली आहे ती सुद्धा यात घालायची आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि यातच आपल्याला 2 चमचे खाण्याचं तेल घालायचं आहे। तर हे तेल थंडच तेल आहे आणि आता हे तेल सुद्धा या मिश्रणात आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी घालून या पिठाचा छान असा गोळा मळून घ्यायचा आहे। तर हा गोळा आपला इथे मळून तयार आहे आणि छान असा घट्टसरच गोळा आपल्याला मळायचा आहे। घट्टसर जर आपण गोळा बनवला तर त्याच्या ज्या पुऱ्या असतात त्या छान अशा फुगतात आणि जास्त वेळपर्यंत छान फुगलेल्या राहतात। तर इथे मी 1 ग्लास पाणी घेतलेलं होतं, त्यातील पाव ग्लास आणि थोडंसं वरती पाणी लागलेलं आहे। आता यावर आपण अर्धा चमचा तेल घातलंय आणि छान असा हा गोळा असा प्लेन करून घेतलेला आहे। आता या गोळ्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि साधारण 15-20 मिनिटांपर्यंत असाच मुरवत ठेवायचा आहे। 15 मिनिटानंतर बघा या गोळ्याचे या प्रकारे आपल्याला हाताला तेल लावून छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत, कारण आपल्याला आता पुऱ्या लाटायच्या आहेत। तर यामध्ये रवा असल्यामुळे थोड्या वेळाने हा गोळा छान असा घट्टसर होतो। तर इथे आपण संपूर्ण गोळ्याचे या प्रकारे छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले आहेत। आता आपण पुऱ्या लाटूया। त्यासाठी एक पोळपाट घ्यायचा आहे, गोळा थोडासा आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि या प्रकारे आपल्याला पुरी थोडीशी जाडसरच लाटून घ्यायची आहे। त्यानंतर या प्रकारे छोट्या प्लेटच्या मदतीने किंवा वाटीच्या मदतीने छान अशी गोलाकार ही पुरी कट करून घ्यायची आहे। तर इथे तयार आहे आपली मेथीची पुरी। या पद्धतीने आपण उर्वरित गोळ्यांच्या या प्रकारे पुऱ्या बनवून घेणार आहोत। तर इथे आपण सर्व पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत। आता गॅसवर आपण कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे, छान कडकडीत तेल गरम करून घ्यायचं। त्यानंतरच यामध्ये पुरी तळण्यासाठी सोडायची आहे। तर या पद्धतीने एका बाजूने पुरी तळली गेली की आपल्याला तिला पलटवायची आहे। छान अशा टम्म या पुऱ्या फुगतात आणि चवीला सुद्धा खूप अप्रतिम लागतात। बघा पुरी किती छान टम्म फुगलेली आहे। तर याच प्रकारे आपण उर्वरित सर्व पुऱ्या तळून घेऊया। खूप छान अशा क्रिस्पी आणि चवदार अशा ह्या पुऱ्या होतात। यामध्ये आपण रवा घातलाय त्यामुळे जास्त वेळापर्यंत छान अशा कडक राहतात। कोणत्याही कोरड्या भाजीसोबत खूप टेस्टी लागतात, चटणीसोबत सुद्धा खूप छान लागतात। शेंगदाणा चटणी, टोमॅटो चटणी, कोणतीही चटणी। आयत्या वेळेस आपल्या मुलांना फक्त आपण पुऱ्या दिल्या
तरीही भाजीची गरज पडत नाही। तर अशा ह्या क्रिस्पी आणि चविष्ट ह्या पुऱ्या तयार आहेत। आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर अशाच वेगवेगळ्या हिवाळ्यातील रेसिपीज पाहण्यासाठी आपले चॅनल प्रणिताज रेसिपी मराठीला जरूर सबस्क्राईब करा। आपल्या चॅनलवर भरपूर असे लाडूंचे प्रकार तसेच वेगवेगळ्या भाज्यांच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहे, त्या रेसिपीजसुद्धा तुम्ही नक्की बघा। तर आज वेळात वेळ काढून तुम्ही रेसिपी पाहिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।